मंडळी, गायक गुणीजन आमचे सिद्धू महाराज असतील, गोविंदराव असतील, 2 देसाई, विनेकरी काका, साऊंड सिस्टीम वाले, आता चोपदारायचं तर काय मला वर्णनच करू. साऊंड सिस्टीम सर्वांच्या चरणी आणि त्यातल्या त्यात दुग्ध शर्करा योग निळ्या एकदर येऊन तुमचं उभ्या महाराष्ट्रामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चोरंबा यूट्यूबवर प्रसारित करण्यासाठी आमचे पाहुणे कदम या ठिकाणी आलेले आहेत. हिवऱ्याहून काही पाहुणे मंडळी आलेले आहेत. सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. आणि या ठिकाणी मला ज्यांच्याकडून आमंत्रण मिळालं, पोलीस पाटलानं फोन केला, म्हणले महाराज आमच्या इथं अखंड हरिनाम सप्ताह आहे, तुमचा दिवस कोणता घालू? मी म्हणलो पाटील 10वा आणि 13वा सोडून कोणता आहे घाला. आणि त्यांच्या फोननं येण्याचा योग माझ्या वाट्याला आला. तुमचं मायबापाचं मला दर्शन झालं. मी माझं मत भाग्य समजतो. विठ्ठल महाराज सांगतात, ज्याच्या चित्तामध्ये माशीच्या पाया इतका स्वार्थ नाही, कामावरल्या घड्या असं त्याचं भगवंत काम करतो. आणि स्वार्थ म्हणलं तर आशा तर देवालाही चुकली नाही. आशा उपजली अनंताशी, नीच वामनत्व आले त्याशी. आपल्यासारख्या सामान्यांची काय गोष्ट आहे? आपल्याला तर आशा राहील याच्यामध्ये नवल नाही. मात्र जे संत आहेत, संतांची संपूर्ण आशा मिटून गेलेले आहे. तुकाराम महाराजांचं पाहना, एवढी इस्टेट होती, सर्व गेलं, मात्र त्याची खंत मनाला वाटली नाही. देवानं येऊन प्रतिक्रिया विचारली, काय महाराज एवढा दुष्काळ पडला, द्रव्य गेलं, धन गेलं, मान गेला, सगळं गेलं, काय चाललंय? तुकाराम महाराजांना प्रतिक्रिया दिली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. माया म्हणानं आपल्या इथे कॅनलला रोटेशन येऊ नये, देवानं पुसाव कस काय केळी व्हायल्यात. माया म्हणानं धोंडे घेऊन देवाच्या मागे लागाल आपण. आता तुकाराम महाराजांना सांगितलं, बरे झाले देवा निघाले दिवाळे. हे जर व्यापमया मागा असता तर भंडाऱ्या डोंगरावर जाऊन मी तुझं चिंतन केलं नसतं. दुष्काळामध्ये एक पत्नी अन्न करता मेली. बर, ज्या माऊलीची सवत देखत अन्न करून मरण पावती, मालक तिला कोरभर रोटी आणून जेवू घालू शकत नाहीत. महाराजांना 2 पत्न्या, तर त्या जिवंत आहेत, त्या पत्नीच्या दृष्टीनं मालकाची किती किंमत राहील. म्हणून ती नीट बोलत नव्हती. महाराजांना टायमाला जेवण, चहा, तोंडानं सुद्धा नीट बोलत नव्हती. मग मला सांगा, ज्या माणसाची पत्नी ज्या माणसाला चहा देत नाही, त्या माणसाची गावात किती किंमत राहील? तरी देवाने येऊन प्रतिक्रिया विचारली. म्हणले एक गेली, दुसरी चहा करून देण्या झाले, तुमचं कसं काय चाललंय? त्यावेळेस महाराज तुकाराम महाराजाची प्रतिक्रिया आहे, बरी या दुर्दशा जगा माझी, 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 बाईला कर्कशा, बाईला कर्कशा, बरी आहे दुर्दशा जगा माझी, दुर्दशा जगा माझी, बरी आहे दुर्दशा जगा माझी, बरी दुर्दशा जगा माझी. तुकाराम महाराजांना प्रतिक्रिया दिली, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जगा माझी. कारण मला बायको नीट बोलत नाही, म्हणून समाज माझी किंमत करीत नाही, म्हणून मला गावामध्ये उभं राहण्याचं काम नाही. भंडाऱ्या माळावर जाऊन तुझं चिंतन करायला मोकळा आहो. ही कोणाची निरपेक्ष वृत्ती, वासना तुकाराम महाराजांची जळून गेलेली होती. आणि त्याला संत म्हणतात. गेले आशा पाश गेले आशा पाश
झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पास निवारोनी आणि त्यांच्या आशापासाचं निवारण झाल्यामुळं दुसरं त्याला काही कार्यच राहिलं नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता. जरा थोडं शंका येण्यासारखं कारण आहे महाराज. शास्त्र तर सांगते, माऊलीची ज्ञानेश्वरी सांगते, सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन किजे. आणि महाराज तर सांगतात न आवडे जन धन माता पिता. माता कोणतेही माता पिता म्हणले नाहीत. परमार्थ नारायणी घडे उतराय जिने नारायणी घडे उतराय देने नारायण देने नारायण नारायणी गडे उतराय जिने नारायणी गडे उतराय जिने नारायणी गडे नाही तर पुरुष मंडळी काय काय म्हणतील. बरं झालं महाराजांना सांगितलं. ना आवडे जन धन माता पिता. आधीच उल्हास आणि त्याच्यात बोंबचा महिनावा आल्यासारखं होईल. म्हणून कोणत्याही वडील आवडू नाही. जर तुम्हाला परमार्थामध्ये आड येत असतील तर शास्त्रानुसारच प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राजमाता निंदू भरते केली हो 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 प्रल्हाद जनक विभीषण बंधू प्रल्हाद जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरते केली हो राजमाता निंदू भरते केली राजमाता बंधू हो राजमाता निंदू भरते केली प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरती केली. कारण परमार्थामध्ये आडवे येणारे आई असो वडील असो पत्नी असो त्याचा त्याग केला तरी काही हरकत नाही असं मी सांगितलंय. शास्त्र सांगते. आणि खरंच महाराज आता मला थोडा थोडा अनुभव यालाय. परमार्थ करणार लेकरू आई वडिलाला आवड नका. इथं हरिपाठ सुरू होऊ द्या आणि हरिपाठामध्ये जर मुलगा नाचत असल तर घरून फोन लावून बोलून घ्यायले धोर कुट्याला आहेत. परमार्थ करणार लेकरू आई वडिलाला सुद्धा आवडायला तयार नाही. आणि खरंच आहे कलियुग आहे.
असंच एका गावाला कीर्तनाला गेलो मी. एक 70-75 वर्षाची माऊली चहा घ्यायला नेलं रात्रीचे 11 वाजता आणि ती माऊली चहा देऊ लागली. पानपुडा आणून दिला, पाणी दिलं. माझ्या अंतकरणाला वाटलं माऊलीला कोणी नाही, एकटीच आहे. म्हणलो आई साहेब दुसरं कोणी नाही काय, एकटेच हा काय? म्हणली महाराज लय उताड आहे. अरे लय उताड आहे, सगळं तुम्हीच द्यायला. 2 सर्व्हिसला आहेत म्हणली, क्लास 1 क्लास 2 अधिकारी, फक्त काळजी एकाची आहे महाराज. म्हणलो काही पिते? अजिबात नाही म्हणले, पिणाराच्या मातीला जात नाही. काही पत्ते मित्ते अजिबात त्याचा गण नाही. म्हणलो मग काय करते तू? ह्या सारखंच म्हणली, या गावाहून आलं की त्या गावाला, त्या गावाहून आलं की त्या गावाला रोजही बोंबलं फिरते. मग मला सांगा, परमार्थ करणार लेकरू आईला तरी आवडाले का? नाही. म्हणून असे आई वडील असतील तर शास्त्र सांगते त्याचा त्याग करा. काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई साहेब होत्या. सकाळचे 6 वाजलेले होते. आई जगदंबेची पूजा आटोपली छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि खिडकीमधून बाहेर पाहिलं तर सूर्याचं तेज फिकं पडावं असा महात्मा दारामध्ये उभा होता. लावण्य सुंदर मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया असा तेजस्वी महात्मा खिडकीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिला. आई जगदंबेची पूजा आटपिली आणि आपल्या आईकडे गेले. आई अशा प्रकारचा महात्मा सूर्याच्या तेजाला फिकं पडावं असं ज्या महात्म्याचं तेज आहे आणि त्या महात्म्यानं अलक निरंजन अशी हाक मारलेली आहे. आपण काय द्यावं? आणि मुलानं सांगितलं महात्म्याचं वर्णन. त्यावेळेस आई साहेबानं, जिजाऊ आई साहेबानं सांगितलं आपणच त्या महात्म्याच्या वटीमध्ये बसू. महात्म्याच्या वटीमध्ये बसू म्हणजे सर्व राज्य दान देऊन टाकू. छत्रपती शिवाजींनी महाराजांनी आज्ञा शिर सावध्य मानली आणि जे आपला कंक, पूर्वीची भाषा कंक, आता कंक म्हणलं तर कोणाला कळणार नाही. कंक म्हणजे हिशोब लिहिणारा. आणि त्यांना बोलवलं आणि सांगितलं आपल्या ताब्यामध्ये गड किती आहेत, किल्ले किती आहेत, जमीन किती आहे, वाडे किती आहे, सोनं जवळ बोलवलं आणि विचारलं गड किल्ले जमीन जुमला आपली इस्टेट किती आहे सर्व लिहिलं आणि त्यांच्यावर छत्रपतीनं स्वाक्षरी केली. आणि जी आपली राजमुद्रा असते ती राजमुद्रा मुद्रेचा ठसा उमटविला आणि त्या महात्म्याच्या झोळीमध्ये ती चिठ्ठी नेऊन टाकली. तो महात्मा दुसरा तिसरा कोणी नव्हते, समर्थ रामदास स्वामी होते. आणि रामदास स्वामीनं ते लखोटा पाहिला आणि त्या ठिकाणी सांगितलं राज्या हे आमच्यासाठी उपयोगाचं नाही. सोने रुपये आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे एवढी म्हणाले. त्या राजाच्याही चित्तामध्ये असणारी आशा नाही आणि महात्म्याच्या अंतकरणामध्ये आशा नाही. म्हणून महाराज म्हणतात त्याचं काम करतो चित्ती नाही आस. एक वेळेस नामदेव महाराजांचा मेवणा, नामदेव महाराजांच्या घरी भेटीला आला. नामदेव महाराजांची सासरवाडी खूप श्रीमंत होती, कारण बिदरशा बादशाच्या पदरी नामदेव महाराजांचे सासरे सरदार होते. जवळजवळ 850 घोडे त्याच्या ताब्यामध्ये होते. एका घोड्याला अर्धा किलोचा ते सोन्याचा लगाम, चांदीचे बुट ठेवायला एवढा श्रीमंत. आणि ज्या वेळेस आपल्या बहिणीला भेटण्यासाठी किंवा दिवाळीला नेण्यासाठी
नामदेव महाराजांच्या घरी आल्यानंतर नामदेव महाराजांना पाहिलं आपल्या घरामध्ये तर काही नाही. कारण बऱ्याच संतांनी संतांचा जर विचार केला, बरेच संत आहेत, काही संत आहेत मात्र शांत नाही. इष्ट्याला हातात धराव मात्र संताला नाही. काही संत आहेत, शांत आहेत मात्र श्रीमंत नाहीत. फक्त नाथ बाबा जर वेगळे काळडे तर बरेच संत आहे जवळ काही नाही. तुकाराम महाराजांना तर सांगूनच टाकलं. आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके. येता चोर धाके, जवळ येता चोर जवळ येता चोर धाके, जवळ येता चोर धाके. जाव पुढती भिके, जाव पुढती हो जाऊ पुढची भिके, जाऊ पुढची भिके. घर राखीत, कुत्रे घर राखीत, घर राखीत, कुत्रे घर राखीत. लुकाईची सांगना, लुकाईची सांगा, लुकाईची सांगना, लुकाईची सांगा. कुत्री घर राखीत, आम्ही सदैव सुडके, जाऊ पुढची भिके. आम्ही सदैव सोडके, जवळ येतात चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्रे घर राखीती. घरामध्ये अन्नाचा कण नाही तरी समाधान, कारण चित्ती नाही आस. नामदेव महाराजांनी आलेला मेहुणा पाहिला. 4-5 मित्र, 5-6 घोडे, सगळा लवाजमा दारामध्ये उभं राहिला. नामदेव महाराज मंदिरामध्ये गेले. नामदेव महाराजाचं कार्यच ते होतं, दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे. जर मेहुण्याच्या समोर जावाव तर कमीत कमी चहा तरी करावं लागल. घरी काही नाही. दिवस माळवून गेला. नामदेव महाराजांचा मेहुणा स्वयंपाकाकडे पाहिला. चुलीला आणि आमंत्रण नाही. बहिणीला विचारलं, ताई स्वयंपाकाला किती टाइम आहे? ताई साहेबांना सांगितलं, तुझे भाऊजी बाजार आणायला गेले आणि बाजार आणल्यानंतर स्वयंपाक होईल. भाऊजीचा पत्ता कोण? 10 वाजेपर्यंत नामदेव महाराजांची वाट पाहिली आणि शेवटी एक गिलास पाणी पिऊन आराम केला. आणि सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर बहिणीला सांगितलं भावानं, ताई मी अनेक 2 दिवस उपाशी राहिलो असतो, मात्र हे मालकाचे 5-6 घोडे आहेत, यांना जर चारा नाही मिळाला आणि एखाद्या जर घोड्याला दगा फटका झाला तर वडिलाची नोकरी गेल्याशिवाय राहणार नाही. बाईनं सांगितलं, दादा ही माझी परिस्थिती आहे, की आई वडिलाला सांगू नको, कारण तुझं नशीब वडिलामुळं वेगळं आणि मी परक्याचं धन असल्यामुळं मोह नशीब वेगळं. स्त्रीची अवस्था कशी आहे? बांधल्या खुंटाशी धेनुशी चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे हो. काही वाईट वाटून घेऊ नको आणि आई वडिलाला ही बातमी सांगू नको. मेहुणा परत गेला. हे कोणाच्या? आई साहेबाच्या लक्षामध्ये आलं, रुक्मिणी आई साहेबाच्या. आणि आई साहेब पांडुरंग परमात्म्याजवळ गेल्या आणि देवाला सांगितलं, अरे 1 नाही 2 नाही देवा, ज्यांच्या घरचे 14 माणसं रात्रंदिवस काम करतात,
आणि त्यांच्या घरामध्ये पाहुणा आला तर पावशेर तांदूळ नसावी, ही अवस्था देवानं सांगितलं रुक्मिणी मला खूप द्यावं वाटतं. मात्र माझ्या भक्तांची एवढी निरपेक्ष वृत्ती आहे, सोन्याचा पर्वत दिला तरी त्याचा स्वीकार करीत नाहीत. मला नामदेव महाराजांची अवस्था माहित आहे, बरेच वेळेस देण्याचा प्रयत्न केला मात्र कशाचा स्वीकार करीत नाहीत. आई साहेबांना सांगितलं कसे घेत नाहीत, कारण स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट ऐकावंच लागते आणि मालकिनीचं तर 100% ऐकायला लागते. इतकाले तुम्ही लांब लांब मिशा ठेवा, ऐकावं लागणार म्हणजे लागणार. देवाचा नाईलाज झाला, काय करणार नाही. देव मनात आलं तर करीन ते काय, नोहे महाराज परिपाहे बीज. शुद्ध अंगी गावातल्या कोपन दुकानदाराचं रूप घेतलं, 25 किलो होनाचं गठोड बैलावर टाकलं आणि कुठे गेले, नामदेव महाराजांच्या घरी. घरी गेल्याबरोबर राजाई म्हणून हाक मारली देवानं. राजाईनं मधातून आवाज दिला आणि या 14 माणसाची यादीच देवानं वाचून दाखवली. दामाशेटी, राजाई, गोनाई, नामा, गोंदा, मिठा, माधा, नारा, लाडाई, गोडाई. जमते का महाराज? 14 माणसाची यादी एकाच अभंगामध्ये आलेली. राजाई गोनाई दोघी, सासा सुना, दामा नामा जाना, बापले का, अशी 14 माणसाची यादी सांगितली. आई साहेबांना सांगितलं माणसं आमच्या घरची आहेत, नावं आमच्या माणसाची आहेत, मात्र हे साहित्य होन तुम्ही जे घेऊन आले ते आमचं नाही. होन म्हणजे सोनं जवळजवळ 60-65 हजार रुपये तोळा आहे, तर याच्या 3 पट होनाला किंमत असते, म्हणजे जवळजवळ 2 लाख रुपये तोळा होन आणि ते 25 किलोचं गठोड तुमचंच आहे. नामदेव महाराजांच्या पत्नीनं सांगितलं आतापर्यंत ज्या कोपन दुकानदारानं आम्हाला 2 किलो ज्वारी दिली नाही आणि तो 25 किलो होन देतो. देवानं दरडावलं, दरडावल्याबरोबर पोत टाकून दिलं. देव अदृश्य झाले. अदृश्य झाल्याबरोबर आई साहेब आल्या, नामदेव महाराजांची आई. आई आली आणि हो पाहिलं दारात 25 किलो होनाचं पोत, दोन्ही हातानं वंजळ मधात टाकली आणि आपल्या घोळामध्ये होन घेतलं. नीट सोनाराच्या दुकानावर, सोनाराच्या दुकानावर हे माई होन घेऊन गेल्याबरोबर त्या सोनारांनी होन पाहिलं. होन पाहिल्याबरोबर गल्ल्यावर चक्कर येऊन सोनार पडला, कारण त्याच्या 2-3 पिढ्यानं होन पाहिलेलं. त्यानं सांगितलं अरे 2 लाख रुपये तोळा आणि किलोक्ष माऊली घेऊन आले, याचे पैसेच किती देऊ. विचार करू लागला. संध्याकाळी स्वप्नामध्ये सुद्धा होनच म्हणू लागला. होनच. गल्ल्यामध्ये होते तेवढे पैसे नामदेव महाराजांच्या आईच्या पदरामध्ये त्या दुकानदारांनी टाकली. आई साहेबांना जाते वेळेसच बाजार करायला सुरुवात केली. बाजार करीत 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 घरी गेल्या लखलखाट घराचा थाट. 1-2 दिवस नामदेव महाराज घरी गेलेच नाही. बाकीचे गावातले माणसं जाऊन नामदेव महाराजाला सांगू लागले, नामदेवा अरे तुझ्यासारखा श्रीमंत पंढरपुरात नाही. म्हणले आमच्या घरी काहीच नाही, तुम्ही नामदेव महाराजासारखे श्रीमंत नाही म्हणता. अरे तुझ्या घरच्या तांदळाचा भात गल्लीनं पसराला नाही. नामदेव महाराज आले आणि आल्यानं पाहिलं तर सगळा घराचा नकाशा बदलून गेलेला. पंचपक्वानाचं भोजन. नामदेव महाराज ताटाच्या जवळ आले आणि आपल्या शरीराला चिमटा घेऊन पाहू लागले, आपलं घर आहे का. अरे दररोज दरदरीत पाण्यामध्ये रांजेल्या कन्या, एक भगोन भर पाणी आणि त्याच्यात पसाभर कन्या, कुठ तरी एखादा कण सापडायचा. आणि आज पंचपक्वानाचं भोजन
आईला जवळ बोलवलं. आई हा काय प्रकार आहे? आईनं सांगितलं तू ह्या बायकोला विचार. त्या माऊलीनं सत्य परिस्थिती सांगितली. आपल्या गावचे कोपन दुकानदार आलते आणि कोपन दुकानदारानं हे होऊन दिलं. म्हणले येडे ते कोपन दुकानदार नव्हता, ते पंढरपूरचा पाटील होता आणि पाटीलच आहे. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे. शंभू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. शंभू या दीपा माझे एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देवा विठू पाटील त्याचे नाव. काही भोजन मगाय. चला काय भोजन त्याचे चरणी लक्षाला विठोबाचा धर्म जागो. त्याचे जग रक्षण विठोबाचा धर्म जागो. त्याचे चरणी कोपन दुकानदार नाही आई, ते विटेवरला पाटील आहे. आणि त्यानं ही आपली गरिबी त्याला पाहवली नाही म्हणून त्याच्या वेशामध्ये आलेला आहे. आई खरं सांग, तुला मी पाहिजे की धन पाहिजे? कोणती आई म्हणणार आहे मला मुलगा नको, धन पाहिजे? नाही नामदेवा, तूच पाहिजे. मग आताच्या आता हे सर्व द्रव्य वाटून टाका. आणि त्याच वेळेस सगळे ब्राह्मण वृंद बोलिवले आणि सगळं होऊन ब्राह्मण मंडळीला वाटून टाकलं. म्हणून महाराज म्हणतात एवढी ज्याच्या अंतकरणामध्ये इच्छा नाही त्याचा पांडुरंग दास होतो. चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस. चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस. चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती
अंतकरणामध्ये महाराज सांगतात चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. फक्त आपला परमार्थ करण्याचा आणि संतांचा परमार्थ करण्याचा फरक एवढाच आहे. फक्त आपण कोणती तरी अंतकरणामध्ये इच्छा ठेवून परमार्थ करतो आणि संत निरपेक्ष वृत्तीनं परमार्थ करतात म्हणून देव त्याचा दास होतो. पुरुष मंडळीपेक्षा काहीतरी जास्त इच्छा ठेवून माता माऊल्या परमार्थ करतात. कुठल्याही परमार्थ करतात मात्र इच्छा ठेवून. देवाच्या माईनं तर पहा की गणपतीला नवस केला मात्र देवा माया पोराला गुन्हा येऊ दे, यानं खोड्या करू नाही. म्हणजे एवढा तरी स्वार्थ होताच की नाही. मुलगा सुधराव म्हणून तरी स्वार्थ होता मात्र संतांच्या अंतकरणामध्ये माशीच्या पाया इतका स्वार्थ नाही. आता आमच्या इथं तुमच्या इकडे काय आहे की माऊल्या, आमच्या इकडे त्या मार्गशीर्ष महिन्यात आंब्याला ढाळा ठेवणार, केळीला पील ठेवणार. कोणती? वैभव लक्ष्मी. पूजा कशासाठी? पूजा करू नका असं माझं मत नाही, मात्र लक्ष्मीच्या मालकाची पूजा करा. लक्ष्मी आधी आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. लक्ष्मीची इच्छा ठेवून तुम्ही किती वैभव लक्ष्मीच्या पोथ्या वाचवा, लक्ष्मी रिकामी नाही. माऊल्या चतुर्थी धरतात. आमच्या इकडे चतुर्थी विठ्ठल विठ्ठल चतुर्थी धरतात. चंद्र किती वाजता निघतो महाराज? कमीत कमी 9च्या बाद. लक्षपूर्वक आहे का माऊल्यावर? चंद्र 9च्या पुढूनच कमीत कमी 9ला घरचा चंद्र. घरचा चंद्र शेती जाते, इळभर नांगर हाणते, दारी धरते, परेशान होऊन घामा गरज होऊन 7 वाजता घरी येते, जेवायला वाढा म्हणते. माऊली प्रत्युत्तर देते थांबा आणि बराच टाइम आहे, 2 तास चंद्र उगवायला बाकी आहे. तोवर घरचा चंद्र माळवती आणि ते चंद्र उगवती. जे खाते त्या चंद्राला खाऊ देत नाही आणि जे खात नाही त्याला वाळल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मला सांगा अशी किती तुम्ही चतुर्थ्या धरल्यानंतर तुम्हाला देवाची प्राप्ती होईल? चतुर्थ्या धरू नका असं माझं मत नाही, मात्र मालकाला उपाशी ठेवून धरू नका. नाही तर काय माऊल्यावर तुमचं वर्णन देवानं केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि आपले सनई महाराज फार जीव घेणे हो. लक्ष्म्या पहा की तुम्ही हे माऊल्या डब्याच्या डब्बे करतात आणि कपाट भरतात. 8 दिवस बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू सगळे डब्याच्या डबे भरतात. लेकर भोकणी लागतात, म्हणतात आई एक तरी गोळा दे. आई म्हणते चूप, 3 दिवस लक्ष्मीनं खाल्ल्याशिवाय तुला काही मिळणार नाही. ते सगळं दुकान त्या लक्ष्मी पुढे मांडतात. लक्ष्मी ते अशी थाट हात उभी करून मांजर आलंय बिन सगळा फराळ खाऊन गेलो. ती हुसूक आहे. लक्ष्म्या करू नका माझं मत नाही, मात्र लेकरायला खाऊ दे. आणि अंतकरणामध्ये इच्छा ठेवून कोणत्याही प्रकारची भक्ती करू नका. देव तुमचं कार्य केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल एक वेळेस तुकाराम महाराजांची पत्नी माहेरी गेल्या. आता तुकाराम महाराजांची सासरवाडी खूप श्रीमंत होती. आता काय आपण पाहिली नाही, मात्र सांगतात त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या सासऱ्याच्या इथं 3600 एकर ऊस होता. बैलगाडीला दमनीला म्हणतात सोन्याच्या शिवळ्या होत्या. कामावरल्या घड्याळीला पाणी पिण्यासाठी चांदीचे तांबे होते. एवढं वैभव. भाऊबीज झाली आणि भाऊबीजेच्या दिवशी महाराजांच्या पत्नीने सांगितलं भावाला, दादा मला नेऊन सोड.
कारण आमच्या घरचे कोणाच्या इथं जेवण करीत नाहीत, हाताने त्याला चहा करता येत नाही. तिला काय म्हणतात? पतिव्रता. जे आपल्या पतीची रायटाळ होते म्हणून 4 दिवस दिवाळीला राहत नाही. बर, पतीची व्यवस्था नाही हे माहीत असून सुद्धा 8-8 रोज एखादी माऊली येत नाही. बर, येत नाही ते येत नाही, तिथं गुन्हानं राहत नाही. कारण या मालकाचा तिला विश्वास नाही. मालक काय करील ती. मालकाला फोन लावते, कुठं हा? हे घरीच हो. घरी हा म्हणलं तरी त्या माऊलीचा विश्वास बसत नाही. कुठं येत नाही, उपाशी नेलं तरी मात्र तिथूनही विश्वास ठेवत नाही. फोन लावत राहते, कुठं? घरी हो. घरी हा, लावा बरं मिक्सर. पहा, जन्माचा जोडीदार, त्याच्यावर उभा आयुष्य काढायचं, त्याच्यावर विश्वास नाही, मात्र त्या 1000 रुपयाच्या टपरावर विश्वास. म्हणजे मिक्सर लावलं की मालक घरी आहे, उद्या फोन लावायचा, कुठं? घरी. घरी आहो म्हणलं की लावा मिक्सर. ऐकायचं, समाधान वाटायचं. ज्या दिवस आता हे माणसं मान नमुना हात 8 दिवसाला विचार केला, म्हणली आता फोन लावायचा नाही आणि डायरेक्ट जाऊन गाठवायचं. घरी आली तर मालक नाही. एक 8-10 वर्षाचा मुलगा होता, त्यांना विचारलं, म्हणले बाळा पप्प्या, तुझा पप्पा कुठे गेला? ते म्हणला तू गेला की दुसऱ्या दिवशीच मिक्सर घेऊन गेला. म्हणजे तुमचा विश्वास न ठेवून तरी काही उपयोग आहे का? अजिबात नाही. म्हणून मालकावर विश्वास ठेवा. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास पाहिजे, परमार्थ राहू की संसार राहू. विश्वास नसेल तर संसारही सिद्धीला जात नाही. हे तर परमार्थ आहे. तुकाराम महाराजांच्या पत्नीनं बंधूला सांगितलं, दादा मला पोहोचती कर. दमनी लावली आणि ज्या वेळेस आले, गाव लागलं आणि गावाला लागल्या बरोबर मोठमोठ्या माड्या लागल्यानंतर सांगितलं, ताई तुझं हे घर आहे काय? जाऊ दे गाडी पुढे. ताई हे घर आहे काय? नाही दादा जाऊ दे पुढे. संपूर्ण गाव संपलं. कडव्याच्या वळह्याला दिसल्या, पहिल्या वळह्या गावाच्या भोवताला, आणि तिथं एक मोडकं तोडकं झोपडी वजा घर, दारामध्ये साधारण फुटका रांजण, त्याच्यावर तसंच फुटकं टोपलं, एक बारीकसं झाड, आणि त्या झाडावर धर्माची पताका झळकत होती. आणि सांगितलं बहिणीनं, दादा गाडी थांबेव, ते आमचं घर आहे. आणि ज्या वेळेस ती बहिणीची अवस्था पाहिली, धक्का बसला महाराजांच्या मेहुण्याला. आपण एवढं ऐश्वर्यामध्ये जीवन जगत आहोत आणि बहिणीचं ही अवस्था. दुःख वाटलं. नजर चुलीकडे गेली तर प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं, चुलीवर हात गवत उच्च झालेलं होतं. धक्का बसला. ज्या अर्थी चुलीवर हात गवत उगवलेलं आहे, त्या अर्थी किती दिवस झालं चूल पेटली नाही. बहीण काय खात असेल? बहिणीला विचारलं, ताई चुलीवर एवढं गवत वाढलेलं आहे, तुम्ही काय खाता? बहिणीनं सहज उत्तर दिलं, अंतकरणामध्ये इच्छाच नव्हती. अरे खाल्ल्याशिवाय जिवंत राहिलो का आम्ही? काहीतरी खातो. अनुमान प्रमाण काढलं, जवळजवळ 3 महिने झालं आपल्या बहिणीची चूल पेटली
नाही, कारण अनुमान प्रमाणाचं गणित राहते. आता ते सांगायला गेलं तर आपला टेम जवळ जवळ यायला जरा पुढी पुढी विठ्ठला विठ्ठला तीन महिने झालं बहिणीची चूल पेटली नाही. बहीण काय खात असल, ताई तू काय खातो? बहिणीने सांगितलं फलाण्या पाटलाच्या बांधावर एक उंबराचं झाड आहे. सकाळी 4 वाजता उठून जाते आणि एक टोपलं भर उंबर घेऊन येते आणि त्या उंबरावर उदरनिर्वाह करतो. 10-5 रुपये बंधूच्या खिशामध्ये होते, ते 10-5 रुपये बहिणीच्या हातामध्ये घातले. बहिणीनं सांगितलं नको दादा तू दियाला, मात्र आमच्या मालकाला हे अजिबात पटत नाही. नाही ताई ठेवून घे. तुकाराम महाराज आले. 10 रुपये जवळ होते आणि आईसाहेब चतुर होते. आईसाहेबानं सर्व संपलेलं होतं. सांगितलं या 10 रुपयाच्या मिरच्या आणा आणि व्यापाराला सुरुवात करा. त्या 10 रुपयाच्या जे काही मिरच्या आल्या 2-3 थैली मिरच्या आणून दिल्या आणि तुकाराम महाराजांना मिरच्याच्या व्यापाराला सुरुवात करून दिली. तुकाराम महाराज सोबतच्या व्यापाऱ्यासोबत मिरच्या घेऊन बाजाराला गेली. किंवा असं चोरंब्यासारखं गावाला आली. आता आपण बाजारातून मिरच्या आणल्या तर मिरच्या कशा राहतात, तिथं किलोभर वजन करायचं आणि घरी आणल्याबरोबर त्याच्यात 3 पाव किलो झाल्याशिवाय राहत नाहीत. कारण संध्याकाळी हे पाणी टाकते, याला झोप लागली की मालकीन टाकते, त्याची दोरी वळता येते. एवढ्या मिरच्या आपण आणलेल्या. मात्र तुकाराम महाराजांच्या मिरच्या होत्या. गावात रस्त्यावर महाराजांना ढग टाकला. एक माऊली पुंजाना टाकाय आलती आणि पुंजाना टाकाय आल्याबरोबर तिला जवळजवळ 50 फुटाहून ठसका लागला. ठसका लागल्याबरोबर मिरच्या आणल्यात कोण्या तरी व्यापाऱ्यानं, ते पुंजाना टाकून दिला. तुकाराम महाराजाजवळ आली. म्हणली महाराज मिरच्या काय भावात? महाराजांना सांगितलं एका आण्याला 2 किलो टाका. म्हणल्या या टोपल्यामध्ये 4 किलो. पैसे गड्या हाती वाट लावून देतो आणि तिचाच मालक लोकांच्या कामावर. मात्र निष्पाप व्यवहार होता. चित्तामध्ये अपेक्षा आशा नव्हती. गड्याजवळ 4 किलो मिरच्याचे पैसे पाठवून देतो. तिला तिची मैत्रीण घरी गेल्याबरोबर मंजुळाबाई भेटली. म्हणली बाई मिरच्या कुठून आणल्या? लई खनखन वळलेल्या दिसाल्यात. मंदिराकडे व्यापारी आलाय. नीट ती माऊली आली. म्हणली मिरच्या काय भाव? एका आण्याच्या 2 किलो टाका. 8-10 किलो या चुंगल्या. माऊली पैसे माझ्या नवऱ्यापाशी वाट लावून देतो. कपाळाकडे पाहिलं तर माऊलीच्या कपाळाला बुका. मालकाजवळ वाट लावून देतो. तिनं 7-8 किलो नेल्या. अशा 2-3 माऊल्यानं मिरच्या उधार नेल्या. तुकाराम महाराजाला काही फिकीर नाही. भगवंताचं चिंतन मुखानं चालू. एक चुंगळ राहिलं. एक गावातलं फुगीर होतं. मिरच्याचं पोतं पाहिलं, नीट आलं. त्याच्या पायात एकच बूट होता. आता एक बूट कोणाचा पडते तुम्ही लक्ष करा. एकच बूट पायामध्ये होता. म्हणला काय चाललंय व्यापारी? मिरच्या काय भाव दिल्या? पोतं किती किलोचं आहे? 35 किलोचं. द्या म्हणले आपल्याला पोतं. म्हणजे पोतं काय करता? मुलीचं लग्न आहे. अरे मुलीचं लग्नात काय उधळतो काय 35 किलो मिरच्याची चटणी? मात्र फुकट मिळालं आणि त्या फुगीरानं पुरच्या पुर कोतरीचून नेलं. महाराज मोकळे झाले. फक्त तराजू काटा आणि रिकामे झालेले 2 थैली राहिले. जवळ तांबडा रुपया नाही. महाराजांनी 2 थैली आणि आपला जे तराजू काटा होता ते एका दुसऱ्या व्यापाऱ्याला विकला. 1-2 पेंड्या कडबा बैलाला चारा आणला. बैलाची गुजराण केली आणि आपलं जे काय अस्थिर पावसर तांदूळ जवळ होते रस्त्याला मस्त चूल
पेटिवली. मात्र हे त्याला कळालं सगळं. अरे मेहुण्यानं 10 रुपये दिले आणि तरी यानं जसा पहिला व्यवसाय करायचा तसा केला. त्याला सगळं कळते महाराज. न सांगता तुम्हा कळ येते अंतरा. विश्वांबर विश्वांबर परिहारची न लगे. आणि देवानं चांगलं मुनिमाचं रूप घेतलं. चांगलं असं काठचं धोतर, चांगलं भरदारी जरीचं उपरणं, मस्त फेटा बांधला आणि हे पैशाची वसुली करण्यासाठी भगवंत अवतीर्ण झाले. त्या पहिल्या माऊलीनं 2-4 किलो मिरच्या नेल्या होत्या. नीट तिच्या घरी गेली. सांगितलं आमच्या मालकाच्या मिरच्या तुम्ही उधार आणलेल्या आहेत, त्याची वसुली करायला मी आलेला आहो. त्या माऊलीनं पाहिलं. म्हणली मालकाच्या तर धोत्राला ठिगळं होती आणि तू मुनीम एवढे भरजरी पेहराव तू ह्या अंगावर. तसंच झालंय मला. घरात कोटीन धोत्राला गाठी आणि बरेच मालक असे झालेत म्हणले सालावर गडी ठेवतात आणि त्याच्याकडून शेकड्यानं पैसे घेतात. आता पहिल्यासारखं राहिलं नाही. 4 किलो मिरच्याचे पैसे दे. मथारी जरा निबर बोलली. दे म्हणला नाही तर संध्याकाळवर तू हा नातू मरते. नातू मरते म्हणल्याबरोबर मथारी पाचरली आणि जे काय 4 किलो मिरच्याचे पैसे होते ते दिले. दिल्याबरोबर दुसरीच्या इथे गेली. म्हणली त्याचा मुनीम लय खतरनाक आहे. नातायच्याच शब्दा घालालय, डोसक्यावर हात ठेवाय लावालय. तिन्ही बायाचे पैसे देवानं वसूल केले. आता राहिलं होते ते एक फुगीर एक बुटवालं. लिंबाचं झाड होतं त्याच्या दारात. फुट्याला 2-4 शेपट्या शेळ्या बांधलेल्या आणि हे दिवस वरही आला तरी भिताडावर वरही पाय करून झोपलेलं. देव गेले दरवाजामध्ये आणि सांगितलं फलाने मिरच्याचे पैसे मागायला आलो. ते बायकोला म्हणाले सांग अर्धापूरला बाजारा गेली म्हणून. हे म्हणते तुमच्या उशाला भिलडा. बाजारा गेलं म्हणून कसं सांगू. पैसे म्हणले एका बंद्या पोत्याचे पैसे पाहिजे. आता याच्याजवळ तांबडा रुपया नाही, देत नाही म्हणला. पैसे काय करायचे ते कर. मालकीने नाही सांगितलं. म्हणली तुमचा मालक किती येडा. याला जर हे गावात दुकानावर गेलं आणि हे यालेलं दिसलं तर दुकानदार कवाड लावून घेतो. याला रुपयाचं उधार देत नाहीत आणि तुम्ही सगळं पोतं उधार दिलं. काय तुमचा मालक येडा आहे काय. नाही म्हणला मालक येडा आहे. मात्र मी मुनीम त्याचा लई हुशार आहे. मुनीम किती हुशार आहे महाराज. चतुरा तू शिरोमणी एवढा चतुर आहे. मी पहिल्या नंबरचा मुनीम हो म्हणला. मह्यानं जर नाही वसूल झाले तर दुसरा मुनीम येते आणि ते बंदुकेच घेऊन येऊन फुकते म्हणला. महाराज तुकाराम महाराजचा दुसरा मुनीम कोणता होय.
गुलाम करी सलाम तुकया घरी राबतो, म्हणजे दुसरा मुनीम येम होय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, मह्याच्या नजर नाही वसुली झाली. येम नावाचा मुनीम येते, वसुली करणं होईना गेलं तर फुकते म्हणले बंदूक घेऊन येते. तरी पैसे पठ्यानं दिले नाही. देव आले आणि आल्या बरोबर शेळीचं बिल्ड सोल्ड आणि खुट्या कुणी दाव सोल्ड दाव घेतले आणि त्या लिंबाच्या झाडावर देव गेली. एका फाटीला दोरी बांधली, गळ्यामध्ये फासा, आडकीला वरून उडी टाकली. दे नाही तर जीव देतो. देवाची जीभ इतकी बाहेर पडली. बायको हलू हलू उठवाले, द्या मरते, आणि जर हे मेलं तर तुम्हाला येरवाड्यात जावं लागतं. बेसूत झाला तरीही म्हणालाय द्या ना पैसे. एक दोन शेपटाड इकले आणि याला पोत्याचे पैसे दिले. सगळे पैसे कोण? वसूल देवानं केले आणि केल्यानंतर गावातल्या पाटलाचं रूप घेतलं. कोण? देवानं. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराज खिचडी करीत होते त्या ठिकाणी आले पाटलाच्या रूपामध्ये आणि सांगितलं, म्हणले महाराज आमचं गाव एवढं इमानदार आहे, तुम्ही सगळ्या गावांना मिरच्या उधार दिलेल्या होत्या आणि सगळ्या लोकांना माझ्याकडे पैसे आणून दिलेले आहेत, हे घ्या पैसे. तुकाराम महाराजांना सांगितलं, म्हणले 2 घास जेवाना. जेवाय म्हणल्याबरोबर बसलं फुफुलड्या. ब्रह्मांडाचा मालक, जपी तपी संन्यासी योगी हजारो वर्ष तपश्चर्या करीत आहेत, त्याच्या स्वप्नामध्ये गेला नाही. मात्र तो तुकाराम महाराजासाठी फुफुर्ड्यामध्ये जेवायला बसला आणि थोडं थांबलं की महाराज देव निघून गेले आणि निघून गेल्याबरोबर गावात चर्चा झाली. अरे हे मिरच्या ऐकणार शाहू आहे, मात्र याचा मुनीम लई खतरनाक आहे. म्हणून गावातलं टोळकं आलं पाटलाला घेऊन. पाटलाला घेऊन आल्याबरोबर महाराजांना सांगितलं, अहो तुमच्याच गावच्या पाटलानं गाव चांगला आहे म्हणून वसुली करून आणून दिली. अरे पाटील म्हणला मीच पाटील हो, दुसरं कोणाला पाटील करता? आणि त्यावेळेस तुकाराम महाराजांनी विचार केला, पाटीलच होता मात्र इथला नव्हता, पंढरपूरचा होता. म्हणून महाराज म्हणतात, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास होतो. आणि जर तुम्ही भक्ती केली तर दासच नाही, कोणतंही काम करायला देव लाजत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत सांगता करी सर्व काम न सांगता करी सर्व काम न सांगता हे भक्त समाधारी सर्व भावे हारी न सांगता करी सर्व काम न सांगता करी सर्व काम न सांगता करी सर्व काम संतक समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. सांगायचं काम पडत नाही. आता नाथ महाराजांच्या इथं देवानं न सांगता किती दिवस काम केलं? 7 दिवस एक अखंड हरिनाम सप्ताह नाही, चातुर्मास नाही, 1 वर्ष नाही, 12 वर्ष नाही, 36 वर्ष. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाय हरी कावडी
बनीच्या घरी चक्रपाणी वाहे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदितसे पाये. आधीच सांगितलं मी नाथ महाराज अपवाद. नाथ महाराज खूप श्रीमंत होते आणि धुन्ने भांडे करायला बऱ्याच दाशा होत्या. एक दिवस धुणे धुणारी माऊली काहीतरी अडचण आली आणि कामावर आली नाही. भगवंतानं विचार केला, जर 2-4 तास 5 तास कपडे हे असेच स्नानगृहामध्ये ओले राहिले, माना की न माना, ज्यांच्या घरी स्नानगृहामध्ये स्नान केल्यानंतर 3 तासाच्या पुढी कपडे स्नानगृहामध्ये ओले राहतात, त्या दिवशी चित्रगुप्त या घरी विटाळ आहे असं डिक्लेअर करतो. म्हणून हे देवानं विचार केला आणि आई साहेबाची पैठणी त्यावेळेसची 55,000ची होती. तिच्या पदराला हिरे माणिके रत्न लावलेली होती. हरिपंडिताचे कपडे, नाथ महाराजांचा पितांबर. देवानं विचार केला नाही मी देव आहो त्याचा, न सांगता करी सर्व काम आणि जे धुणं होतं ते सगळं धुणं एका टोपल्यामध्ये देवानं भरलं आणि गंगेहून धुवून आणलं, वाळलं, कपाटामध्ये घड्या करून ठेवलं. सकाळी नाथ महाराज उठले आणि नाथ महाराज उठल्यानंतर कपाट उघडलं तर त्या कपड्याचा 2-4 समया लावल्या एवढा प्रकाश पडलेला होता. आश्चर्य वाटलं. काय म्हणले आपल्या धोबीनबाई, किती स्वच्छ प्रकाश पडावा एवढं स्वच्छ धुवून आणतात. जिजाबाईला जवळ बोलवलं, गिरजाबाईला, आणि सांगितलं एक 55,000ची पैठणी घे आणि आपल्या धुणे धुणाऱ्या बाईला आहेर म्हणून दे, खना नारळानं ओटी भर. दुसरे दिवशी ती माऊली आली आणि माऊलीला आल्याबरोबर आई साहेबानं पाटावर बसवलं, खना नारळानं ओटी भरली आणि 55,000ची पैठणी आहेर म्हणून दिली. तिनं सांगितलं एवढं कशासाठी, एवढी महाग काय करायची आम्हाला. आई साहेबांना सांगितलं माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती तुम्हाला एकतरी पैठणी घेवा, मात्र मालकाची आज्ञा नव्हती. कारण पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, आज पतीची आज्ञा झाली म्हणून हे मी तुम्हाला आहेर आणलेला आहे. बर, महाराजांचं मत काय आहे, कशामुळं पैठणी घेतली? काही नाही, काल जसं धुवून आणलं होतं तसं रोजही आणत राय म्हणावं. विठ्ठल धक्का बसला. त्या मावशीला सांगितलं आई साहेब मी काल आले नव्हते. तू काल आली नव्हती मग कपडे कोण एवढे स्वच्छ कोण धुतले मला माहित नाही. सोबत नातू होता, नातवाच्या मस्तकावर हात ठेवला. खरंच आई साहेब मी काल आले नव्हते. आई साहेबांना कवाड लावलं. श्रीखंड्या जवळच होता. सांग श्रीखंड्या, कोण धुवून आणलं? सांगितलं कबूल केलं. म्हणून मला काय सांगायचं, अंतकरणामध्ये इच्छा व्यक्त
ठेवू नका आणि इच्छा ठेवून परमार्थ करू नका. कामावरल्या घड्यापेक्षा जास्त देव काम केल्याशिवाय राहत नाही. बर हे कामच करीत नाही आणि काय करतो महाराज अभंगाच्या तिसऱ्या असे भक्त अनाथाचा बंधू बंधू अनाथाचा बंधू अनाथाचा बंधू बंधू अनाथाचा बंधू अनाथाचा बंधू अंगी असे हा सबंधू. निरपेक्ष वृत्तीनं भक्ती केली की भाऊ काम करणार नाहीत. एवढा सबंध देव असणारा प्रस्थापित करतो. आता आपण परमार्थ काय कमी गेली नाही, खूप परमार्थ चालू आहे. माता आपला परमार्थ कसा आहे, यानं केला म्हणून त्यानं केला, त्यानं केला म्हणून त्यानं केला, त्यानं केला म्हणून त्यानं केला. चोरंब्याला सप्ताह झाला म्हणून लिमगावला केला, लिमगावला झाला म्हणून खैरगावला, खैरगावला झाला म्हणून त्याच्याहून मोठा रोड गेला. मग मला सांगा, एवढे सप्ते व्हायलेत, एवढे अन्नदान व्हायलेत, एवढे महात्म्य येऊन तत्वज्ञान सांगायलेत, मग सप्त्या परत कमीत कमी 2 तरी माळकरी वाढाव की. आता तुमच्या इकडे काय की आमच्या इकडे तो 2-3 गळाले. परमार्थ चालू, सगळं चालू. कारण मला सांगायचंय काय महाराज, समाज सुधारायला उशीर लागत नाही. कारण समाज सुधारतो, माता आधी महाराज सुधारले पाहिजे. विठ्ठल महाराज कीर्तनच करीत, मेलेले मुर्दे जिवंत व्हायचे. बळपोटी मयोगी गेला
कोणाचा? संतांचा अधिकार होता. आता आमचा अधिकार सांगतो. माणसाला जर कोठच झोप येत नसल तर कीर्तन ऐकायला मंडपामध्ये येऊन बसायचं. त्या माणसाला जर आपण नाही झोपी घातलं तर महाराज म्हणू नका विठ्ठल कारण सध्या आवर्तन चालू आहे. महाराज सांगून मोकळे, ऐकणारे ऐकून मोकळे, उद्या मोकळ्याला मोकळे विठ्ठल. उद्या सकाळी सर्व श्रोते मंडळीला विचारा रात्रच्या महाराजांना अभंग कोणता घेतला होता. कोणाच्याच लक्षामध्ये राहत नाही म्हणून आमचं बरं आहे विठ्ठल. परमार्थ कसा चालू आहे? यानं केला म्हणून त्यानं केला म्हणून त्याला पोटातून परमार्थ नाही म्हणून आणि भगवंताची प्राप्ती झाली नाही. एक ग्रहण होतं आणि ग्रहण आला. सकाळी 4 वाजता एक साधू महाराज स्नानाला गेले. ग्रहण सुटल्यानंतर महाराज स्नानाला गेले. एक त्याच्याजवळ गडू तांब्या होता, जास्त किमतीचा होता. त्याने विचार केला मी जर स्नानाला गेलो आणि गडू तांब्या जर बाहेर ठेवला तर कोणी येऊन नेईल. मी काय सांगालो महाराज, आपला परमार्थ कसा चालू आहे. म्हणून महाराजांना कोणी गडू तांब्या नेईल म्हणून त्या वाळूवर गडू तांब्या काढला आणि त्याच्या भोवताल एक महादेवाची पिंड काढली. म्हणजे आपण आल्यानंतर आपल्याला गडू तांब्या मिळाव. त्याच्या पाठीमाग गिर्हाण सुटलं. महाराज स्नानाला गेले म्हणून गावातले 2 माणसं आले आणि त्यानं पाहिलं काहीतरी पर्व आहे म्हणजे नक्की. महाराजानं इथं वाळूची पिंड काढली आणि मग स्नानाला गेली. महाराजानं जिथं पिंड काढली होती त्याच्या बाजूला या दोघांना 2 पिंडी काढल्या. या 2 पाहिलेले दुमार 7-8 आले. त्यानं पाहिल्या काहीतरी पर्व आहे म्हणले. आधी महाराजानं पिंडी काढल्या, मग त्या गावातल्या 2 माणसानं काढल्या. आधी पिंड काढायची, स्नान करायचं. त्यानं 7-8 पिंडी काढल्या. 5-50 माऊली आल्या. माऊल्यानं 5-50 पिंडी काढल्या आणि स्नानाला गेल्या. महाराजाचे स्नान झालं आणि येऊन पाहिलं तर सगळ्या वाळवंटानं पिंडीच पिंडी. आता कोणत्या पिंडीमध्ये आपण तांब्या ठेवला म्हणून ते जे 2 व्यक्ती पहिल्या सुरू लागले त्याच्या जवळ गेलत्या. म्हणले अरे तुम्ही पिंडी का काढल्या? म्हणले महाराज तुम्ही काढल्या म्हणून आम्ही काढल्या. त्या 7-8 जणांपाशी गेली. म्हणले या दोघांना काढल्या म्हणून आम्ही काढल्या. मावल्यापाशी गेली. म्हणले गड्यानं पिंडी काढल्या म्हणून आम्ही काढल्या. म्हणून त्यानं परमार्थ केला म्हणून आम्ही परमार्थ करालो. म्हणून अनेक कोणाला काही प्राप्त झालं नाही विठ्ठल. अनिकाचा हे वादुर कधी आदरे, अनिकाचा हे वादुर कधी आदरे, अनिकाचा हे वादुर करी आदरे, अनिकाचा हे वादुर करी आदरे. कृष्ण वासुदेव धर्याची गुण बाबा, अनिकाचा हे वादुर कधी आदरे. रामकृष्ण वासुदेव धरी अति गुण आणि काना हे गुरी प्रती आदरे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात अनाथाचा बंधू अंगी असे हा सबंधू. ज्या वेळेस हस्तिनापूरला बरीच संत मंडळी भोजन करायला बसलेली होती. कृपाचार्य, द्रोणाचार्य, 5 पांडव, बरेच 50 जणांची पंगत बसली आणि द्रौपदी आई साहेब तूप वाढीत होत्या. आणि तूप वाढीत असताना एवढा आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये आई साहेबाच्या चोळीची गाठ सुटली. आणि गाठ सुटल्याबरोबर त्या ठिकाणी राजा धर्माकड आई साहेबानं पाहिलं. घालमेल अंतकरणामध्ये सुरू झाली आणि राजा धर्मानं सांगितलं द्रौपदी चोळीची गाठच नाही, पूर वस्त्र जरी खाली तुझं पडलं
तरी तूप वाढण्याचं थांबू नको. आणि तू जर तूप वाढण्याचं थांबवशील तर त्या ठिकाणी हे महात्मे भोजन करणार नाहीत. आपल्याला आपल्या पंक्तीला हतक झाल्याशिवाय राहणार नाही. काय अवस्था झाली असेल त्या माऊलीची. आणि त्यावेळेस माऊलीनं अंतकरणामधून परमात्माचा धावा केला आणि त्यावेळेस भगवान परमात्मानं सूक्ष्म रूपानं श्वासोश्वासामधून द्रौपदीच्या अंतकरणामध्ये प्रवेश केला. भगवंतानं 6 वेळेस सूक्ष्म रूप धारण केलं. एक राजा परीक्षिताचं रक्षण करण्यासाठी, द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी आणि त्या 2 हात दुसरे देवानं तयार केली आणि ती चोळीच्या बिरड्याची गाठ आई साहेबानं बांधली आणि पंक्तीला तूप वाढला. अनाथाचा बंधू अंगी अशी हा यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंग सांगण्याचा प्रयत्न केला, सोडविण्याचा नाही. अभंग सोडवायचा असेल तर महाराज पाहिजे. आणि सरासरी तुकाराम महाराजांच्या अभंगावर बोलणं हे काही सामान्याचं काम नाही. तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येरगबाळ्याचे काम नोहे. म्हणून परमार्थ करीत असताना आपल्याला वाटतं देव काय देईल. आता मोह कीर्तन कसं राहते काका, चलता बोलता कार्यक्रम. आपलं गाठ्यातलं नाही माथ्यातलं आहे. हिनेकरी बाबा तुमचं वय किती आहे अंदाजा सांगा, आपल्याला हाफ तिकीट काढायचं नाही. 55 वर्ष. इथं परमार्थात आता आपण विचार करतो की नाही देव काय द्यायला. इथं काय करल्या तुम्ही, एक अर्धा किलोचा हिना 1 घंटाभर घेऊन कव्हा तार वाजवायचा आणि कव्हा नाही. तर पहा 100 रुपयाच्या 2 माळा ते बी पाया पडून हार गळ्यामध्ये पडलेत. मला सांगा 55 वर्ष नको त्याच्या धुर्याचे गवत कापून आणून मसडाला टाकले, नको ते लफडे केले, घरच्याला काही साखरपत्तीचं दुःख दिलं नाही, आणू आणू टाकलं. इमानदारीनं सांगा आमच्या माईनं भावानं किती बारी हार घातली. एकदा घालते लांबणीनं बैल बांधतो तसं बांधते आणि पोरं एकदा घालतात आणि दिंडी काढतात. म्हणून संसारासाठी किती करा बैमान झाल्याशिवाय राहत नाहीत आणि परमार्थात थोडस करा सोबत आल्याशिवाय राहत नाही. धावत्या वेगामध्ये अभंग सांगण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जड गेला असेल, कोणाला खोचक वाटला असेल, तुमचंच लेकरू म्हणून मला माफ करसाल अशी अपेक्षा बाळगितो. झालेली सेवा मी आल्याबरोबर आधी पंक्चर झालो, नवीन मुसलमान झाला आणि रोजाचा महिना आला. 3 महाराज जवळ काय बोलावं. मात्र मी पुन्हा विचार केला, अरे जे आमचे ज्ञानेश्वर माऊली रेड्याच्या मस्तकावर हात ठेवतात, रेड्याला बोलायला लावतात, तर मला माऊली मुखातून कीर्तन वधून घेणार नाहीत का. आणि याही बी चित्त लावून कीर्तन श्रवण केलं आणि या महात्म्यांच्या समोर मी कीर्तन करणं म्हणजे आडत झाडणाऱ्या बाईनं शेठजीला गप्पा आणण्यासारखं काम आहे. हळदीचा भाव लय वाढल झाडणारी सांगाली, तसं माझं कीर्तन यांनी श्रवण करून घेतलं. आणि आमचं काहीतरी भाग्य, संदीप महाराजासारखे मृदंगाचार्य आमच्या कीर्तनाला उपस्थित आहेत, कारण ते गुरुजी आहेत. आता तुम्ही म्हणसाल वयानं लहान गुरुजी कशी, गुरुजी होण्यासाठी वय लागत नाही. 1400 वर्षाचं मथार होतं. 8 वर्षाच्या पोरीला म्हणलं चांग देव म्हणे आजची जन्मलो गुरुपुत्र झालो. परमार्थामध्ये वयाची गरज नाही. किती वर्ष जगला याला किंमत नाही, कसा जगला याला किंमत आहे. एक मला म्हणला आमचा बापू 105 वर्ष वाचला. मी लोकांची धुर्य कोरायला. म्हणून एखादा शब्द कोणाला खोचक वाटला असेल तर तुमचंच लेकरू म्हणून मला माफ करा. आणि बाबा तुम्हाला एक विनंती, जर काही अपशब्द गेला असेल तर त्यातला काढून टाका, नाही तर उद्या फोन येईल कोणी मायावर केस करायचं वय आणि लई तर महाराजाच्या मागे लोक हात धुवून लागलेले आहेत.
म्हणून जर बेकार जर चांगलं चांगलं तेवढं द्या आणि वाईट काढून टाका. योगायोगानं महाराष्ट्रभर तुमचा सत्ता आता या युट्यूबच्या माध्यमातून गाजणार आहे. झालेली सेवा हनुमंतराया श्रोते मायबाप यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल देवी हे विठ्ठल देवी आ बोलिलेली पुरे वेडेवा पुढे उत्तरे क्षमा करा महाराज तुम्ही हे नाही विचारिला अधिकार व्यापुरा क्षमा करा महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पाया पेटी करा क्षमा करा महाराज तुम्ही हो